सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, बाकी काय चाललं आहे? तुम्ही बघत असाल मी आज कोट घातला आहे खूप दिवसांनी. तर आज थोडासा रिमझिम पाऊस चालू झाला आहे, सकाळपासूनच होता. तर जोर नाही पावसाला, पण रिमझिम आता चालू झालं आहे. म्हणून कोटच घातला आहे, कारण डोकं तर भिजणार म्हणून बोललो कोट घातला आहे. तर झालं आता बघा, जोर वाढला. जोर वाढायलाच पाहिजे, कारण मुंबईत जवळजवळ आठवड्याभरापासून लय गरम होतो, भरपूर गरम होतं. असं वाटलं होतं पाऊस पडेल, पण आता सुरुवात तर झाली. आता हा कितपत टिकतो आहे, कितपत राहतो आहे आणि कुठपर्यंत राहतो हे बघावं लागेल. आणि तर चला, आपलं दूध पण वाटतो आहे. तर आले बसलो, जरा विश्रांती घेतली आणि आता दूध वाटायचं आहे. झाला पण सिद्धिविनायकला आहे आपला शेवटचा टप्पा आता. तर निघतो आता. चला बस बघा, पोरांच्या शाळेतनं हे आवाज येतात, ते बँजोचे. आता 15 ऑगस्ट आहे ना, त्याची रिहर्सल मंडळी. झालं आता उद्या शुक्रवार, परवा शनिवार म्हणजे रक्षाबंधन, भावा बहिणीचा सण. तर आता सण आले जवळ. त्या दिवशी पण आपल्याला एक दुधाची भरमसाठ ऑर्डर असेल. तर असं मंडळी, आता बसलो आहे, ते निघायचं आहे आता. दूध वाटायला निघतं. तर बघूया आता काय. पाऊस तर रिमझिम पडतो. तुम्हाला याच्यातनं जाणवतं की नाही काय माहीत नाही, पण पडतोय, पाऊस पडतोय. ढाक म्हणजे शाळेतलाच आवाज. चला दूध वाटायला जाऊया. हे बघा, असं काहीसं वातावरण आहे. धुरकटसारखं वातावरण आहे. पाऊस पण पडतोय त्यात, पण आता जोर वाढतो असं वाटतंय थोडंसं. असं पाऊस तर पडला पाहिजे, कारण गरम तर भरपूर होतो. आता परत थोडंसं रिमझिम चालू आहे. मगाशी परत वरती गेलो होतो, जास्त झाला होता. हे बघा, असं सगळं वातावरण आहे. पाऊस पडतोय बारीक. असं सगळं वातावरण आहे मस्त. आणि मी पण असं दूध वाटतो इथे. आता दूध वाटून झालेलं आहे, घरी जायचं आहे. ते एका कस्टमरला दही कमी पडलं ना, तर दही आणून देतो आहे. समीक्षा दही घेऊन आले मंडळी. आता जेवायला मस्त आहे की, आता डायरेक्ट रात्रीचंच तुम्हाला भेटतो आहे. हे बघा, इकडे पिठलं केलं आहे मस्त की, बटाट्याची कतली, आम्ही कतली म्हणतो, बटाट्याची भाजी आणि भाकरी आहे सोबत. तर या इकडे आपला टॅनू पण खेळतो आहे. तर चला या मंडळी जेवायला. तर मंडळी, तुम्हाला माहितीच असेल, काल बघितलंच असेल, काल आपण गेलो होतो मुलुंडला. आपण जे 15 दिवसापूर्वी तो व्हिडिओ जो बनवला होता, तेव्हा 15 दिवसापूर्वी आपण जे ॲप्लिकेशन केलं होतं ते रहिवासी दाखल्यासाठी. तर मंडळी, आणि काल पण आपण गेलो होतो. काल आपल्याला तारीख दिली होती ते दाखले भेटणार आहेत म्हणून. पण काल ते साहेब ज्यांच्याकडनं ते ॲप्रूव्ह होणार होतं, ते नायब तहसीलदार साहेब तिथे नव्हते. आणि मग ते कुठेतरी कामानिमित्त गेले होते. मग समीक्षा आज परत गेली, आज लगेच दुसऱ्या दिवशी गेली. ते सकाळी अवेलेबल होते. तर मंडळी, आपले ते दाखले आलेले आहेत. हे बघा, आमच्या दोघांचे दाखले, समीक्षाचा आणि माझा दाखला, रहिवासी दाखला आपल्याला मिळालेले आहेत. तर मंडळी, हेच सांगत होतो, आम्ही एका एजंटकडून पण ह्याची चौकशी केली. तर एका एजंटने तर सांगितलं की समीक्षाचा दाखला म्हणजे माझ्या मिसेसचा दाखला हा माझा दाखला असल्याशिवाय निघणार नाही. पण आणि त्याचा जर दाखला काढायचा असेल तर आम्ही त्या एजंटला विचारलं होतं, तर 2000 रुपये त्याने सांगितले होते माझ्या दाखल्याचे. आणि नंतर समीक्षाचा दाखला काढायला परत 2000 रुपये, अशी आम्हाला त्याची 4000 रुपये किंमत सांगितली होती मंडळी. तर आम्ही बोललो चला एकदा जाऊन येऊया मुलुंड ऑफिसला, आपण स्वतः एकदा जाऊयात सरकारी कार्यालयात, थोडी बघूया काय असतं कसं काय. तर मंडळी, आम्ही त्याप्रमाणे 15 दिवसापूर्वी त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, मी तुम्हाला देईन तो लिंकमध्ये. तर ते गेलो होतो त्या व्हिडिओ, आणि तहसीलदार ऑफिसला गेलो आम्ही. आणि तहसीलदार ऑफिसला गेलो आणि तिथे फॉर्म भरला आम्ही. तर आमच्याकडनं 69 रुपये एका जणांचे असं शुल्क घेतलं आमच्याकडनं, फी घेतली, चार्जेस जे असतात त्यांचे 69 रुपये घेतले. आणि दोघांचे मिळून असे 140 रुपये झाले, 138 रुपये झाले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही फॉर्म भरला तिथे. फॉर्मबरोबर सगळे डॉक्युमेंट्स दिले, ओरिजिनल देखील दिले आणि त्याच्या झेरॉक्सचा एक बंच देखील दिला. तर आणि असं सगळं देताना सगळं दिलं. आणि जायचा याचा जो काही खर्च झाला 40 रुपये, रिटर्न तिकीट म्हणजे
समजा 50 रुपये 50 ते 60 रुपये दोघांचा खर्च झाला असेल, म्हणजे जवळजवळ 200 रुपये एका फेरीला गेले, 200 रुपये. आणि काल 200 आणायला गेले, काल 40-50 रुपये, 250, 300, म्हणजे आमचा 300 ते 400 रुपयात, म्हणजे प्रवास खर्च पकडून ओरिजिनल दाखल्यासाठी लागले आम्हाला 69 रुपयाचे एका दाखल्यासाठी. आणि असे मिळून 300. आमच्यापासून मुलुंड जरा लांब आहे, त्यामुळे प्रवासाला पैसे लागतात आणि तो सगळा खर्च पकडून 250 ते 300 रुपये आम्हाला खर्च लागला ह्या सगळ्याला. तर हा सगळा मंडळी बघितलं, म्हणजे आपण स्वतः जेव्हा काम करतो ना ते खूप सोपं देखील वाटतं आणि खूप कमी पैशात झालं आमचं. कितीतरी पैसे वाचले, म्हणजे विचार करा एखाद्या वेळेला 4000 रुपये दिले असते आधी आणि दाखले आले असते आमच्या आरामशीर, कुठेही न जाता. पण ते शेवटी सायबरवाल्याकडे जा, एजंटकडे जा, ते सगळं तेच झालं असतं खटाटोप. आम्ही ते स्वतः केल्यामुळे आम्हाला ते समाधान देखील भेटलं. आमचे डॉक्युमेंट्स आलेत तर बरं वाटलं आणि आज दाखले भेटले. मला वाटलं अजून 2-3 फेऱ्या मारायला लागतात का काय, पण नाही, ते आज अवेलेबल होते नायब तहसीलदार साहेब आणि त्यांनी दिलं आपल्याला, डॉक्युमेंट्स दिले. चांगलं झालं, बरं झालं. मंडळी रहिवाशी दाखला काढायचा असेल ना तुम्हाला तर अगदी सोपी पद्धत आहे. एक तर तुम्हाला रहिवाशी दाखला काढायचा तर तुम्ही त्या जागी साधारण तुमचं 15 वर्ष किंवा किमान त्यापेक्षा जास्त वास्तव्य असणं गरजेचं आहे. आणि ह्याचं प्रमाण तुम्हाला कसं भेटतं तर तुम्ही शाळा सोडलेल्याचा दाखला हा प्रूफ लागतो. शाळा सोडलेल्याचा दाखला नसेल तर जन्माचा दाखला असेल तर तो. त्याच्यानंतर तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट असेल 10वीचं किंवा प्रमाणपत्र, रिझल्ट, कुठल्याही 1 वर्षाचा रिझल्ट तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे. त्यानंतर ओळखीचा पुराव्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड या तीन गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं 15 वर्षाचं वास्तव्य कशावरनं प्रूव्ह होईल तर बँकेचं पासबुक, त्याचं एंट्री, प्रत्येक वर्षाची एंट्री असेल तर ते एक पेज, आणि नसेल तर तुम्ही बँकेकडनं लिहूनही घेऊ शकता तुमचं अकाउंट कुठून ते कुठपर्यंत चालू आहे म्हणून. आणि चालू वर्षाची बँकेची एंट्री, त्यासोबत तुमचं जुनं लाईट बिल, जे तुमचं 15 वर्षाचं वास्तव्य दाखवतं त्यासाठी जुनं लाईट बिल 15 वर्षापूर्वीचं. आता आम्ही त्यांना 2008चं दिलं होतं, तर ॲक्च्युली 2011पासून दिलं असतं तरी चाललं असतं. आणि चालू वर्षाचं लाईट बिल, आणि ही सगळी कागदपत्र ओरिजिनल देखील घेऊन जायच्यात, त्याच्यात झेरॉक्स देखील घेऊन जायच्यात. तिथे जो फॉर्म भेटतो तो फॉर्म भरायचा आहे, फिलअप करायचा आहे सगळं आणि त्यांना द्यायचं आहे. आणि महिला जर असेल तुमचं, समजा तुमच्या मिसेसचं काढायचं असेल तर मिसेसचं मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मॅरेज सर्टिफिकेट, गॅजेट सर्टिफिकेट नसलं तरी मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते सगळे डॉक्युमेंट्स दिल्यानंतर, फिलअप केल्यानंतर ते तुमचे डॉक्युमेंट्स स्कॅन करतात आणि स्कॅन करून झाल्यानंतर ते परत तुम्हाला ओरिजिनल तुम्हाला देतात. झेरॉक्सचा एक बंच त्यांच्याकडे राहतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते 15 दिवसानंतरची तारीख देतात. त्या तारखेला तुमचं डॉक्युमेंट्स हे भेटतात. आणि चार्जेस आहेत फक्त, म्हणजे फी आहे फक्त 69 रुपये. तर असं सगळे आहे. आणि मंडळी आमचे डॉक्युमेंट्स आले, तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. हे बघा डॉक्युमेंट्स, मी म्हणजे आपल्याला खरोखर डॉक्युमेंट्स भेटलेले आहेत. तर झालं, खूप समाधान वाटतं. झालं समीक्षाच्या कामाला अजून जोर येईल, बरं वाटेल. आता ती पुढची कामं आता कशी पटापट आपण डोमिसाईल पण, आता डोमिसाईलचे दाखला आल्यानंतर मी तेही दाखवेन तुम्हाला. त्याची आता मला एक तारीख दिली 19 ऑगस्ट, बघू. आणि डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे वय आणि राष्ट्रीयत्वाचा अधिवासाचा दाखला, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काल अप्लाय केलं होतं आणि त्याची आम्हाला दिली 19 ऑगस्ट. बघू आता 19 ऑगस्टला भेटेल. तोही भेटल्यानंतर मी त्याच्यासाठी सुद्धा देखील काय डॉक्युमेंट्स लागतात हेही तुम्हाला सांगेन. आणि तर मंडळी ही सगळी असं आहे प्रोसेस. तर चला, आपले डॉक्युमेंट्स आलेले आहेत, बरं वाटलं. आपण स्वतः प्रयत्न करतो आणि ती गोष्ट जेव्हा भेटते, तेव्हा जी गोष्ट येते आपल्या हातात, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं. आणि मंडळी आपण म्हणजे मी आता तुम्हाला मी देखील एक सोपा मार्ग अवलंबणार होतो, जास्त पैसे जाणार होते, पण स्वतः खटाटोप केला, स्वतः त्या गोष्टीला आपण जाऊन बघितलं. तर मंडळी आता झाली आपली ती गोष्ट व्यवस्थित होते. तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील ना व्यवस्थित तर तुम्हाला कुठल्याही एजंटची गरज लागत नाही. हां, लाईनीमध्ये उभं राहा, कदाचित दिवस मोडेल तुमचा, पण ते काम होईल एवढं मात्र नक्की. तर चला,
आता ह्या व्हिडिओमध्ये आजच्या पुरतं तरी एवढंच होतं. तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.